जालन्यातल्या प्रस्तावित खरपुडी इथल्या सिडको प्रकल्प आता वादात सापडलाय। 900 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेले आहेत। त्यामुळे फडणवीसांनी हा एकनाथ शिंदेंना दणका दिलाय का अशी चर्चा देखील आता रंगलेली आहे। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश। खारपुडी प्रकल्पाची चौकशी करा, फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर जालन्यातून एक नवी घडामोड समोर आली आहे। जालन्यातील सिडकोच्या खारपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत। भूमाफियांनी अधिकाऱ्यांच्या आणि खासगी संस्थेच्या मदतीने न परवडणारा प्रकल्प शासनाच्या माथी मारल्याचा आरोप केला जातोय। त्यात सरकारची 900 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। फक्त 25 लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे, हे अन्यायकारक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला। जालन्यामध्ये सिडको हा झाला पाहिजे आणि त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी दिली आहे। तसंच एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये खोडा घालतील असं वाटत नाही, असं देखील खोतकरांनी म्हटलेलं आहे। माननीय शिंदे साहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि नंतर देवेंद्रजी त्यामध्ये काहीतरी खोडा घालतील असं बिलकुल नाही। खालच्या पातळीवर काही झालं असेल, सिडको व्हावा हा गावाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। माझं मागणी मूळ शेतकऱ्याला त्याच दरामध्ये पैसे मिळावेत ही माझी मागणी। दरम्यान जालन्यातील सिडको प्रकल्पाचे मुख्यमंत्री कार्यालयाने अशावेळी हे चौकशीचे आदेश दिलेत, ज्यात अर्ध्या संपादित जमिनीचा मोबदला वितरित झालाय। मात्र उर्वरित खरे शेतकरी मात्र या चौकशीमुळे चिंतेत सापडलेले आहेत। कारण जमीन जाऊन एवढा काळ लोटून लवकरच काही पैसे पदरात पडतील अशी आशा असताना हे आदेश दिल्यानं शेतकऱ्यांवर आता अन्यायाची भावना निर्माण झाली आहे। त्यासोबतच फडणवीसांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशामुळे हा एकनाथ शिंदेंना दणका आहे का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।